घडलेल्या त्या रंजक होत्या फार. तिथपासून ते पुढे अनेक काळ त्याच्या आधी सरकार बनवताना अजित पवार होते. जेव्हा सरकार बनलं आणि मुख्यमंत्री पदाची शपथ उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि शिवतीर्थावर अजित पवार यांनी सुद्धा शपथ घेतली त्यावेळेला. त्यानंतर ते मंत्रालयात गेले दुसऱ्या दिवशी आणि त्यांनी पहिला फोन मला केला आणि त्यांनी ते सरकार बनवताना जे कष्ट आपण सगळ्यांनी घेतले त्यांनी विशेषतः माझा उल्लेख केला, त्याचं स्मरण आम्हाला कायम राहील अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्यावेळेला केलं. आणि त्यांचा स्नेह जरी आम्ही एकमेकावर टीका केली ते फार कमी टीका करायची, टीका आम्हीच करायचो. जेव्हा त्यांनी नवीन मार्ग स्वीकारला, वेगळा मार्ग स्वीकारला, तेव्हा आम्हीच त्यांच्यावर टीकेचे वाण सोडत होतो, त्यांच्यावर टीका करत राहिलो. पण त्यांनी क्वचित त्याला उत्तर दिलं, कारण ते शांत राहूनच काम करत राहिले. राजकारणामध्ये अशी माणसं दुर्मिळ असतात. अत्यंत उमद्या वयात ते गेले, अत्यंत उमद्या वयात. त्यांच्याकडनं अजून बरंच काही काम महाराष्ट्राला करून घेता आलं. राजकारणात ते मोठी खेळी अद्याप खेळू शकले असते. अलीकडेच माननीय शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले, त्याचा आनंद सगळ्यांना झाला की काका आणि त्यांचा मुलासमान पुतळा एकत्र आले, एकत्र राजकारण सुरू केलं पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये. आताही जिल्हा परिषदा, घड्याळ आणि तुता एकत्र लढत आहेत, त्याचा आम्हाला आनंद होता. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. पवार कुटुंब हे राजकारण कोणत्याही थराला गेलं तरी पवार कुटुंब हे अभेद्य एकत्र कायम राहिलं. ते यावेळेलाही दिसलं आपल्याला अनेक प्रसंगात. त्याच्यामुळे पवार कुटुंबावरचा हा सगळ्यात मोठा आघात आहे. जरी सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार लढल्या, जरी अजित पवार यांच्या विरोधामध्ये युगेंद्र पवार त्यांचा पुतण्या लढला, कधी रोहित पवारांनी काही टीका टिप्पणी केली असली